मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं समजतंय। शहरातील अनेक भागात छातीभर पाणी साचलंय। डेक्कन रोड, सिंहगड रोड, बावधन भागात घरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। पुण्यातील वाघोली, कात्रज, साईनगर भागात सुद्धा पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खडकवासला परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आल्याचं सध्या समजतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये खरं तर मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागामध्ये छातीभर पाणी साचल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? सध्या सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असलेला आहे। काल रात्रीपासून हा सगळा पाऊस सुरू आहे। आपण जर दृश्यात पाहिलं तर आता हे सिंहगड रस्त्यावरचे दृश्य आहेत। अनेक सोसायटीमध्ये जे आहेत ते नागरिक अडकलेले आहेत। पुणे महानगरपालिकेची जी आपत्ती व्यवस्थापन समिती आहे, आपत्ती व्यवस्थापनचे जे कर्मचारी आहेत ते आता या सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत, ऑपरेशन राबवत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर सोसायटीचा पहिला मजला पर्यंत पाणी गेलेलं आहे। काही सोसायटीत चौथ्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे। किती नुकसान झालं, काय झालं याची नागरिकांना कल्पना नाही। सध्या प्राथमिकता नागरिकांना बाहेर काढणं आहे। आणि जर हे जे पाणी येते ते या सिंहगड रस्त्याच्या साईडला एक नाला आहे, त्याचबरोबर खडकवासला धरणातून जो विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे हे सगळं पाणी येत असल्याचं नागरिक सांगतात। मात्र महापालिकेने यावर काही कारवाई केलेली नाही, अलर्ट दिलेला नाही। महापालिकेचे कर्मचारी उशिरा आले त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मात्र आता प्राथमिकता आहे की जे नागरिक अडकलेत, वृद्ध आहेत, महिला आहेत, बालकं आहेत, त्या सर्वांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे। आणि शहरातल्या सर्वच उपनगरामध्ये अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। जिल्हाधिकारी सातत्याने अलर्ट देत आहेत, मात्र पाऊस वाढतोय, विसर्ग वाढतोय आणि त्याचा परिणाम पुण्यातल्या उपनगरात, पुण्यातल्या सगळ्या सोसायटीत आपल्याला पाहायला मिळतोय। गौरी, हो बालाजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर जे सोसायट्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, अनेक नागरिक त्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न सध्या सुरू दिसत आहेत? व्यवस्थापन जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्याच्या 2 बोटी ज्या आहेत त्या इथं आता आलेल्या आहेत आणि त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि नागरिकांना आव्हान करण्यात येते की बाहेर पडा आणि आमच्या मदतीने तुम्ही बाहेर या, कारण अनेक नागरिक जे आहेत ते त्या बिल्डिंगच्या खालीच येऊ शकत नाहीत। आपण जर दृश्यात पाहिलं तर ही सगळी आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे जे काम करते आहे आणि अतिशय कशा पद्धतीनं काम करते हे आपण विचारूया या ठिकाणी। सर, एक मिनिट, काय परिस्थिती आहे? लोक अडकलेले आहेत, त्यांना काढण्याचं काम चालू आहे। बोट गेलेली आहे आतमध्ये। नाही तसं सांगता येत नाही तेवढं। साधारणतः एक 2-3 तासानंतर निघलेलं। आपत्ती व्यवस्थापन नगरसेवक आहेत तिथले, काय परिस्थिती आहे भाऊ? लोक अडकलेत, ओरड करतेत, महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सगळ्या बाजूला आहे। निंबजनगरला आहे, विठ्ठलवाडी मंदिराच्या भोवती आहेत, सनसिटीच्या खालच्या भागामध्ये आहे। परंतु 3 वाजता पाऊस सुरू झाला, 6 वाजेपर्यंत लोकांना मदत मिळाली नाही अशी इथले नागरिक म्हणतात। नाही, मदत मिळाली नाही म्हणजे आता कसं 5:30ला पाणी आलेलं आहे या ठिकाणी। हे पाणी जे 40,000 क्युसेस आहे हे 4:30 वाजता सोडलेलं आहे आणि ह्या क्युसेसमध्ये सगळ्या मधल्या गावांचं क्युसेस वाढत हे साधारण 70,000 ते 60,000 क्युसेस पाणी आहे। दरवर्षी अशी परिस्थिती आहे का? गेले अनेक वर्ष, 5-6 वर्षापर्यंत ही परिस्थिती नव्हती, परंतु आत्ता हे 10-12 वर्षांनी अशी परिस्थिती आलेली आहे। गौरी, आपण पाहिलं तर हे सगळे स्थानिक नगरसेवक आहेत। हे काही नागरिक आता या जलपूजन करत आहेत, नारळ सोडत आहेत। काय परिस्थिती आहे? सगळे जलदेवतेला अभिवादन करत आहेत आणि रेस्क्यू समिती जी आहे ती त्यांना विरोध करते। मात्र त्यांना जी भावना आहे की बाबा लवकर हे सगळं पाणी ओसरावं, हे भावना ह्या सगळ्या यांच्या भावनेतून, यांच्या कृत्यातून आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि नागरिक मात्र लवकर बाहेर पडण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न करणं गरजेचं आहे। शहरातल्या सगळ्याच भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महापालिकेच्या सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र वरून सुद्धा पाऊस पडतोय आणि खडकवासल्याचा विसर्गही थांबताना दिसत नाही। विसर्गाची जी क्युसेक्स आहे ते सुद्धा वाढते, त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या पातळीत वाढ
वाढ होताना आपल्याला नक्कीच सगळ्यांना बालाजी, पाहायला असंच मिळते आणि आपल्यासोबत त्यामुळे जोडलेले राहा या सर्व घडामोडींवर, असंच लक्ष ठेवून राहा. तर पुण्याच्या पावसासंदर्भातली अजून काही अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, तुम्ही पुण्यातल्या नेमक्या कोणत्या भागात आहात आणि नेमकी तिथली सध्याची परिस्थिती काय सांगते? मी आता पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये आहे. कात्रज परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि वाहनं कशी अडकून पडलेली आहेत हे आपल्याला माझ्या पाठीमागे बघायला मिळतंय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वाहतूक कोंडी जी आहे ती या सगळ्या पावसामुळे झालेली आहे. मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो पुणेकरांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. काल सांगितलं गेलं होतं की मोठ्या संख्येनं मोठ्या स्वरूपाचा जो आहे तो पाऊस पडेल आणि तसा पाऊस पडतो इतकंच नाही, पुढचे 24 तास देखील मुसळधार पावसाचा जो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आता आपण जर बघितलं असेल तर हा रस्ता आहे की नदी असा प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थिती आहे, कारण हा रस्ता खळखळून वाहतोय अगदी नदीसारखा आणि या सगळ्या मुसळधार पावसामुळे जे रस्त्यावर पाणी साचलंय त्यातून लोकांना प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागताना आपल्याला बघायला मिळतंय. जो कचरा आहे नाल्यांमध्ये तो अडकला आणि तो अडकल्यामुळे जे रस्त्याच्या खालून पाणी वाहणं अपेक्षित होतं आणि त्याचा निचरा होणं अपेक्षित होतं तसं होताना दिसत नाही. आपण जर बघितलं तर अगदी जो नाल्यांमध्ये कचरा अडकला त्यामुळे पाणी जे आहे ते गटारातून बाहेर आलं आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. ही गाडी बघा, अक्षरशः या सगळ्या रस्त्यांवरती खड्डे तर आहेत, पावसाचं पाणी तर आहे, त्यातून अशी सगळी वाट काढत लोकांना प्रवास करावा लागतो. मी वाहतूक कोंडी कशी झाली ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही माझ्या समोर जर तुम्ही गाडी बघितली तर ही गाडी जवळपास मागचा 1.5 तास झाला या पावसाच्या पाण्यात बंद पडलेली आहे, उभी आहे आणि म्हणून पाठीमागे कशी रांग लागलेली आहे वाहनांची ते आपण बघतोय. हा सगळा परिसर मोठ्या स्वरूपाचा जो पाऊस झाला त्याच्यामुळे कसा बाधित झालाय, लोकांना कसा त्याचा अडचणींचा सामना करावा लागतोय हे दृश्यांमधून अगदी स्पष्टपणे दिसत आहे. वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या सगळ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कामावर जायला उशीर होतोय, कामावर लोकांना पोहोचायचंय, पण असा जो पाऊस मुसळधार पडतोय त्यामुळे रस्त्यांवरून पुढे वाट काढणं मुश्किल झालेलं आहे. या रस्त्यावर आपण बघतोय गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते आपल्याला साचल्याचं बघायला मिळतंय. मी सध्या कात्रज परिसरात जर महेश सोसायटीचा भाग जर आपण बघितला तर या चौकात कसं हे दृश्य अगदी खळखळून रस्त्यांवरून पाणी वाहत आहे, कारण मुसळधार पाऊस जो मागच्या काही तासांपासून पडतोय त्यामुळे हा सगळा जो भाग आहे तो पाण्यानं कसा व्यापून गेलेला आहे. अगदी या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी म्हणून रस्ते जे आहेत ते बंद करावे लागलेले आहेत, कारण अशा या पावसाच्या पाण्याच्या भागातून जाणं किती कठीण आहे, कारण या सगळ्या भागातून खड्डे जे आहेत ते आहेत आणि मग अशा वेळी गाड्या ज्या आहेत त्या बंद पडतात, अपघात होतात. अगदी काही वेळापूर्वी या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता काढणं. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे जाऊयात. बालाजी, सध्याची काय परिस्थिती आहे? किती प्रमाणात नागरिक आहेत जे सोसायट्यांमध्ये अडकलेले आहेत? बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे? 700 ते 800 नागरिक जे आहेत गौरी ते सोसायटीत अडकलेत. आता काही जण स्वतःची रिक्षा काढण्यासाठी जीव धोक्यात घालून अशा रिक्षा काढतायत, गाड्या काढतायत. मात्र जे नागरिक आहेत त्यांना बाहेर येता येत नाही. माझ्या पाठीमागं बसली तर हे सोसायटी आहे का एखाद्या गावाचे नदीपात्र आहे हे आपल्याला दिसते. अशी सगळी ही परिस्थिती आहे आणि पाण्याचा जो वाढ आहे ते होताना दिसते. पाणी वरवरच्या मजल्यापर्यंत जाते. दोरीच्या साह्याने रेस्क्यू कमिटी आहे, रेस्क्यू समिती आहे ते काम करते आहे, अनेकांना बाहेर काढण्याचं काम करते. मात्र पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नागरिक मात्र आता भयभीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे जे माझ्या म्हणजे इकडे जे नागरिक आहेत आजूबाजूला ते सगळे ज्या सोसायटीत पाणी शिरलं नाही त्या सोसायटीच्या शेजारचे सगळे नागरिक आहेत. मात्र ज्या सोसायटीमध्ये पाणी शिरले त्या सगळ्या सोसायटीमधले नागरिक सोसायटीमध्येच आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. महापालिका त्यांच्यापर्यंत जाते, आव्हान करते, बाहेर पडण्याचं आव्हान करते. मात्र काही नागरिक बाहेर पडत नाही. जे येत आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी ही सगळी जी यंत्रणा आहे ती काम करते. मात्र पावसाचा जोर आणि पहिल्या जे हवामान खात्याने अंदाज दिला त्या पहिल्या पावसात पुण्याचं मात्र अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, नागरिकांची झाली आहे. आणि या सगळ्याला जबाबदार कोण अशी सगळी जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे. महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते उशिरा दाखल झाल्याचा आरोप इथले नागरिक करतायत. 5 वाजता त्यांना हे सगळ्या पावसाची कल्पना आलेली होती. मात्र 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत अग्निशमक दल असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा महापालिका असेल
कुठलेही अधिकारी या ठिकाणी आलेले नव्हते. आपण थोड्या वेळापूर्वी या स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांना बोललो तर महापालिका आयुक्त आणखी पोहोचलेले नव्हते. ते सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. मात्र ही सगळी शहराची भयान अशी परिस्थिती या पावसाने झालेली आहे आणि या पावसातून आता सावरणं हे फार महत्त्वाचं आहे. गौरी. हो बालाजी, आपण पाहू शकतो तुमच्या मागे अनेक नागरिक सुद्धा आहेत, रहिवासी सुद्धा आहेत. त्यांच्याकडून आपण या संदर्भात काही प्रतिक्रिया घेऊ शकतोय का? आपण विचारूया नागरिकांना. कुठं राहतो तू? मी इथेच राहतो. पाणी कधी आले? हा पाणी कधी आले? दुपारपासून पाऊस चालूच राहिलाय. कालपासून. हा दुपारपासून कालपासून पाऊस चालूच राहिलाय. रात्री लय कोसळत होता पाऊस. आता कुठं राहता तुम्ही? विठ्ठलनगरमध्ये राहिला आहे. पाणी गेलं का तुमचं? पाणी गेलं का? पहिला मधल्यावर पर्यंत पाणी आहे. मी दुसऱ्या पाहिलं हो मध्ये आहे माझ्या घरी. 2 माणसं अडकले माझ्या घरी. माझी बायको आणि सासूर अडकलेली. हो काढायचं ना बाहेर. नाही आता कोणी आलं नाही. हे सगळे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना काय परिस्थिती आहे काका? परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ह्याच्यात सर्वांनी एकमेकाला सहकार्य करण्याची परिस्थिती आहे. खूप तुमच्या लोकांचं पहिलं आम्ही तुमचं अभिनंदन करतो. मी एवढं सगळ्यासाठी धावून आला आहे. हा अत्यंत ऋणी आहोत सगळे आम्ही सगळ्यांनी. आम्ही विठ्ठल इथंच पलीकडे साईडला. नाही आमच्याकडे पाणी नाही. काका तुमच्या? नाही, अतिशय ह्याच्यावरती एक कायमस्वरूपी महानगरपालिकेने एक जी काही सीमा भिंत किंवा काय जे आहे तर ती बांधण्यासाठी काहीतरी असेल किंवा काही मी ऐकलं की काही लोक वर्षी अशी परिस्थिती होती. काय परिस्थिती होते ही उपाय हीच केला पाहिजे त्याच्यावरती कायमस्वरूपी. आणि ही जी भिंतीसाठी जे काय कायदेशीररित्या प्रक्रियेला काहीतरी मी ऐकलं की आडवे येतात काही कुठून काय असतील हे तर ते यांनी कोर्टाने त्याचं बघून परिस्थिती निर्णय एकतर्फी दिला पाहिजे. गौरी, आता जर आपण बघितलं तर इथले सगळे नागरिक आहेत आणि इथं पाठीमागे जर बघितलं तर आता ह्या सोसायटीत सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. मागच्या सोसायटीमध्ये जिथं पाणी येत नव्हतं ही सगळी ही सोसायटी आहे. आता या सोसायटीचा जो बेस युनिट आहे सोसायटीचा जो बेस युनिट आहे तो सगळा आपल्याला पाण्यात गेलेला जातो. पहिला मजला जो आहे तो पाण्यात गेलेला आहे आणि पावसाची सुरुवात मात्र मुसळधार आहे. पाऊस थांबत नाहीये, विसर्ग थांबत नाहीये. नागरिकांना मात्र मोठ्या हाल या ठिकाणी सोसावे लागत आहेत. नागरिकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं, जेवढं मनुष्यबळ महानगरपालिकेला आवश्यक आहे, आपत्ती व्यवस्थापनाला आवश्यक आहे, तेवढे कर्मचारी सुद्धा इथे नाही आहेत. आणि या सगळ्या 700 ते 800 घरामध्ये जे आहे ते पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि परिस्थिती धोक्याच्या बाहेर जाते का काय अशी सगळी परिस्थिती आता पुण्यात निर्माण झाली आहे. गौरी. हो नक्कीच बालाजी, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा. अजून एका बातमीची अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. तर पुण्यातील पावसाचा तर आपण ही सध्या दृश्य पाहू शकतो. पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याचं समजत आहे. डेक्कन रोड, सिंहगड रोड, बावधन, वाघोली, कात्रज, साईनगर भागातली ही दृश्य आहेत. त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचं समजत आहे. अनेक भागांमध्ये पाणीसुद्धा साचलं आहे. तर पुण्यातील पावसाचा आता अजित पवार यांनी आढावा घेतल्याचं समजत आहे. मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे आता निर्देश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. पुण्यात तुफान पाऊस सुरू आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळत आहे. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. छातीपर्यंत पाणी भरल्याचं आपण दृश्य थोड्या वेळापूर्वीच पाहिली. तर या सर्वांचा या पुण्यातील पावसाचा आता अजित पवार यांनी आढावा घेतल्याचं समजत आहे. तर मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे प्रशासनाला त्यांनी निर्देश दिले आहेत. पुण्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्याचाच आढावा अजित पवार यांनी घेतलाय.